हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा हा ताई, वेळ आहे का तुम्हाला? हो, बोला ना. नाही, अनुभव शेअर करायचा होता मला. हा, कर ना. ते कुठून बोलताय? मी पुण्यावरून बोलते. अच्छा, अच्छा. मध्ये एकदा केला होता मी आणि मला दिवाळीत अनुभव शेअर करायचा होता. अनुभव आला होता लगेच मला गुरुवारी. हा, हा. पण मी फोन केला तर तुम्ही बिझी होता आणि तुम्ही फोन केल्यानंतर मी गावाला चालले होते, ट्रेन मध्ये असल्यामुळे हा, मला हा, बोलता नाही हा, आलं. हा, हा, हा. हा. बरोबर. आल्या गावावरून? हो, आले मी. हा. आणि नंतर तुम्ही केला त्यामुळे मिस्टर वगैरे असल्यामुळे मला ते बोलता येत नव्हतं. मग मी बरोबर. मेसेज टाकला होता तुम्हाला. हा, दुपारचा वेळ असतो, मुलं वगैरे कोणीच नसतात ना. हा, हा, हा. तर मी नाव नाही सांगत आहे. नका मी सांगू. अनुभव सांगते. कारण माझ्या मिस्टरांनी माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी हा. फटाक्यांचा स्टॉल टाकला होता एकत्र. कसला? तर फटाक्यांचा स्टॉल दिवाळीत. हा, 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 हा. हम्म. तर दोघांचं म्हणजे भांडवल हे जे निम्म निम्म होतं दोघांचं. पण बरं. नंतर विषय असा झाला, जेव्हा फटाक्यांचं इन्कम आलं, म्हणजे जेव्हा धंदा झाला, भरपूर झाला, अच्छा. तर त्या मित्राची नीती पालटली त्याची. बघा. आणि त्यांनी सगळं ऑनलाईन वगैरे सगळं त्यांच्याकडे करून घेतलं. सगळं ते असतं ना, गुगल पे वगैरे, सगळं ते दुकानामध्ये त्यांनी ते चिटकवलं. अय्या. आणि जे काही असेल, संध्याकाळी धनतेरसच्या दिवशी रात्री 12 वाजता असली भांडणं केली त्यांनी, बेकार भांडणं केली. सगळं समोर जे फटाक्याच्या स्टॉलच्या समोर जे येतं ना, ते ना डेकोरेशन साठी ठेवले जातात, हे हो, हो. फटाके आहेत, असे आहेत, ते हा, सगळं हा. असं त्यांनी फेकून दिलं आणि म्हटले नको मला, निघून गेले ते. आणि अय्या. मग मिस्टर 12-12:30 वाजता घरी आले. मला सांगितलं, मी म्हटलं शांत राहा, कारण आपले पण पैसे अडकलेत म्हटलं. हा. त्यांचे तर अडकलेत पण आपले पण अडकलेत. आता म्हटलं हे असं ठेवलं तर लोकांना पण, 4 लोकांना हसू होणार आणि बरोबर. बाकी लॉस होणार तो वेगळाच होणार. का तर हे बरोबर. धनतेरसच्या रात्री झालं होतं, शनिवारी. हा, हा. मग ह्यांना पण राग आला होता, त्यांना जरा शांत केलं. आणि दुसऱ्या दिवशी काय असं बोलणं झालं नाही. हा, हा. मग तो आला नंतर ना, दुपारी आला नंतर ना, हा. पण असे बोलत नव्हते. बोलण्यामध्ये असं थोडंसं अंतरच होतं. अच्छा, अच्छा. पण त्या माणसानी, ताई, एवढा धंदा झाला, हा. हिशोब सगळा असा फिरवला सगळा, की धंदाच झाला नाही, 50% माल झाला. आता जेव्हा आपण माल भरतो त्यातलं 70% गिराईक झालं होतं, 30% माल बरोबर. राहिला होता. हा, तर हा. त्यांनी असं दाखवलं की गिराईकच झालं नाही आणि सगळा माल तसाच राहिला. अय्या. बघा. हो. आणि ऍक्च्युली मी आज त्या दिवशी शनिवारी स्वामींना म्हटलं होतं की, म्हणजे तो माणूस त्यांचा मित्र आहे ना, तो येऊ द्या. आणि हे उगाच बरोबर नाही, एकाला करणं ते बरोबर, म्हणजे बरोबर आहे. एकाची हो. हेच नाहीये, फटाक्याचं स्टॉल एकाने हँडल करणं नाहीच होत, जमतच नाहीये. बरोबर. हा. तर म्हणलं त्यांनी येऊ द्या दुसऱ्या दिवशी, मी हा. 3 वेळा पारायण करेन गुरुवारी, 3 टाइम, म्हणजे नाही का, 3 हा, गुरुवार हा, असं हा. करत. तर हा. ताई न फोन करता तो दुपारी 2-2:30 वाजता तो रविवारी आला, तो स्टॉलवरती. अरे वा. हा, हा. आणि नंतर ना परत मग मी फक्त म्हणलं स्वामींना, आम्हाला ह्याच्यातून काढा, हा. अजिबात आम्हाला ह्यातला 1 रुपया पण नको, काहीच नको अजिबात. हा, हा. पण मग आमचे जेवढे अडकले तेवढे तरी मिळवते. आणि मग कसा विषय झाला तो, नंतर ना मग हे म्हटले, बाबा मी ह्याच्यातून काढलेत, क्रेडिट कार्डवरून स्वाईप मारलेले, मला ते भरावं लागेल, निदान ते तरी तू दे. तर त्यांनी दिले, पण 25% अमाऊंट ठेवली त्याच्यातली. ह्यांना म्हटलं ठीक आहे, तेवढी तरी आली ना, न येणारी अमाऊंट आली आपल्याला, ठीक आहे. बरोबर, बरोबर. हो. आणि खूप छान तो अनुभव आहे. मग मला जरा बरं वाटलं. आणि मग नंतर गोड बोलून हे म्हणले, मला काही नको, शिल्लक माल राहिले ना, तुझं तू हँडल कर, मला काही नको त्या फटाक्यातलं. तर तो ओ. माणूस आता काय म्हणतोय, त्यावेळेस ऍक्च्युली 7 लाखाचा माल भरला होता ते. आणि बापरे. धंदा झाला होता, 6 लाख रुपये धंदा झाला होता. हा, हा. तर तो माणूस म्हणतोय धंदा झालाच नाही, धंदा फक्त 3 लाखाचा झालाय. आणि ज्याच्याकडनं फटाके भरलेत आपण, त्याला आपल्याला 5 लाख रुपये द्यायचेत. म्हणजे ते आपण डिवाइड करून 2.5-2.5 लाख रुपये त्याला देऊ. अच्छा. हा, हा. ते असं पूर्ण झालेलं, पूर्ण मॅटर झालं होतं, पण ते झालं, सगळं सॉर्ट आउट झालं. हा. न भांडणं करता एकदम छान झालं ते. आणि आणि दुसरा मग एक अनुभव तुमचं हा नुकसान नाही ना झालं काही त्याच्यात? नुकसान झालं. तर आपलं कसं, माझे मिस्टर असतात मार्केटला, तिथं त्यांनी 15 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या, तो विषय वेगळाच होता. आई त्यामुळे गं. म्हटलं जाऊ द्या, आपण त्यातून व्यवस्थित आलो बाहेर, हो. 4 लोकांना काही कळलं नाही, मस्त झालं बरोबर. उलट. म्हणलं मला हेच पाहिजे होतं. बाई गं. बघा. आणि कशी नीती बदलते ना लोकांची. आणि तो पण मित्र, त्यांना ते तो पैसा पुरत नाही बरं का ताई असा. नाही. आणि ऑनलाईन दिसतंय ताई, त्यांनी 70,000 रुपये काढलेले, नंतर 30,000 रुपये काढले, हे दिसतंय. त्याचा हिशोबच कुठं देतोय तो? नाहीच हो देत ना. नव्हता, हिशोबच देत नव्हता. ते कुठेतरी त्यांना त्याचे द्यावेच लागतात रिटर्न्स. आणि माझी मुलं पण 12-12 पर्यंत दुकानावरती थांबत होती. घरापासून जवळच होता स्टॉल, 1-2 बरं. मिनिटाच्या अंतरावरती. हां, हां. मी पण जायचे मदतीला वगैरे, मी टिफिन बनवते ना, मग ते आवरून मी अच्छा. पण जात होते मदतीला. बघा एवढे कष्ट तुमचे. हे हा चुकीचे एवढे कष्ट कोणाचे घेणं फुकट. आणि तो मित्र म्हणजे 20-25 वर्षापासूनची त्यांची मैत्री आहे. बघा. आणि दुसरा एक असा अनुभव आहे, हं. ह्याच्या वेळेस घट बसतात ना, ते दसरा असतो,
हो दसरा हो होता. दसऱ्याच्या आदल्या दिवशी माझ्या आईला अचानक अटॅक आला तिला. तर तिला हा. असं काही कळत नव्हतं की काय करते ती, काय बोलती. तिला ऐकायलाच येत नव्हतं. कानामध्ये आवाज येत होता फक्त तिच्या. अहो बाई. हो, तिला काहीच समजतच नव्हतं आपण काय बोलतोय. काय हातवारे केले की तिला कळायचं. आणि अय्या. आम्हाला हे भावाने सांगितलंच नव्हतं मला. हे नंतरनं सांगितलं. तेव्हा हा. पण स्वामींना म्हणलं काही नको तिला फक्त ऐकायला येऊ दे. ताई तिला बरोबर. ऐकायला येतं आता तिला. अय्या. कमाल. केवढं आश्चर्य बघा ताई. हां, मग तेव्हापासून मला अनुभव तो शेअर करायचा होता. पण ते अय्या. कसं थोडं टायमिंगचं जरा हे झालं म्हणलं आता हो. होत. हं. बरोबर. आणि फोन केला आणि लागला. म्हणलं शेअर करावं. किती छान. आणि मग ते मित्राचं आणि त्यांचं वाईटपणा तर नाही झाला ना काही? नाही झालं ते. बोलतात असे पण असं तुटक जरा. हां, पण ताई आता एक हो. लक्षात ठेवायचं याच्यातनं शहाणपण शिकायचं, की अशा व्यक्तींशी पुन्हा व्यवहार करायचा नाही हां. आणि मी तेच म्हणत होती, मिस्टरांना तेच म्हणत होती, कोणावरती एवढा विश्वास ठेवू नका. आता नाहीच आपण ठेवायचा. एकत्र धंदा करतो मॅडम, आपण बोलायला पाहिजे ना, जे अमाउंट येईल रोजची तू अर्धी घे, मी ताई अर्धी घे. पोटच्या हे मुलावर डिस्कस पण करायला नाही पाहिजे. ठेवू विश्वास, मी तर म्हणते व्यवहाराच्या हां, बाबतीत. तेच ना. हं. खूप छान ताई, मी शेअर करते हां. हो, हो. चालेल. थँक यू ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. चालेल.